Hello dear students, today we are going to discuss about nuclear power plant. अणुऊर्जा प्रकल्प. आता यामध्ये काय केलं जातं तर जे किरणोत्सारी मूलद्रव्ये आहेत युरेनियम आणि प्लुटोनियम सारखे त्यांच्यामध्ये केंद्रकीय विखंडन अभिक्रिया घडून आणल्या जातात आणि त्या साहाय्याने जी एनर्जी तयार होते त्या साहाय्याने आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवता येते. इन न्यूक्लियर पॉवर प्लांट द एनर्जी इज released by fission of nuclei of atoms like uranium and plutonium. युरेनियम आणि प्लुटोनियम या सारख्या मूलद्रव्यांच्या न्यूक्लियाय म्हणजेच केंद्रकामध्ये विखंडन अभिक्रिया घडून आणली जाते. केंद्रकीय विखंडन अभिक्रिया आणि त्या साहाय्याने जी एनर्जी प्रोड्यूस होते ती म्हणजेच थर्मल एनर्जी आणि थर्मल एनर्जीतून स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी निर्माण केली जाते आणि त्या साहाय्याने त्या कायनेटिक एनर्जीद्वारे टर्बाइन फिरवले जातात आणि त्या टर्बाइनपासून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. In nuclear power plant, the energy is released by fission of nuclei of atoms like uranium and plutonium. This energy is used to generate the steam of high temperature and high pressure. आता ही जी एनर्जी आहे जी यामधून आपल्याला मिळालेली आहे केंद्रकाच्या विखंडनातून किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या केंद्रकाच्या विखंडातून जी एनर्जी आपल्याला मिळते ती एनर्जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर असलेली वाफ तयार करण्यासाठी आणि हाय प्रेशर निर्माण करण्यासाठी वापरली जाते आणि त्या वाफेमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीद्वारे टर्बाइन्स रोटेट केले जातात. दिस एनर्जी यूज टू जनरेट द स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. द कायनेटिक एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द टर्बाइन. द टर्बाइन इन टर्न्स ड्राइव्स द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. आणि टर्बाइन फिरवल्यानंतर त्या टर्बाइनद्वारे त्याच्यापासून जनरेट काय होते इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोड्यूस करता येते. आता बघा इथं एनर्जी इन द ॲटम्स दॅट इज न्यूक्लियर एनर्जी. न्यूक्लियर एनर्जी कन्वर्ट्स इनटू थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम आणि कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन आणि टर्बाइनमधून कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ in turbine converted into electrical energy. Therefore, we write here as energy in the atoms converts into nuclear energy. Then nuclear energy converted into thermal energy. Thermal energy converted into kinetic energy of steam, and kinetic energy of steam is converted into kinetic energy of turbine, and kinetic energy of turbine is converted into electrical energy. In this way, from nuclear power plant we get electrical energy from nuclear energy.